सराव प्रश्न बघूया आपण. आता येतोय ना आवाज? हो मॅडम. हो मॅडम. चला, दलितांच्या जीवनानुभवांचे यथार्थ दर्शन ज्या साहित्यात येते त्या साहित्याला डॅश साहित्य म्हटलं जाते. दलित साहित्य, दलित साहित्य, मुस्लिम साहित्य, जनवादी साहित्य. कुठलं? दलित साहित्य. दलित साहित्य. ठीक आहे. पेन्सिल पण नाही. डॉक्टर आंबेडकरांनी हे पाक्षिक सुरू केले. अस्मितादर्श, शतपत्री, पंचशील, मूकनायक. 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 मूकनायक, कारण की मूकनायक ही पाक्षिक. ठीक आहे. एक मिनिट. त्यानंतर दलित स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा होय, अशी व्याख्या कोणी केली? म वा वानखेडे, गंगाधर पानतावणे, म भी चिटणीस, राजा ढाले. कुणी केलेली आहे? गंगाधर पानतावणे. गंगाधर पानतावणे बरोबर आहे. अण्णाभाऊ साठे यांचा पहिला कथासंग्रह कोणता? कुळवाडी, आडगावचं पाणी, सांगावा, कंजारी. खुळवाडी वाटते मॅडम. कुळवाडी हा पहिला कथासंग्रह आहे. मग अशी आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये कुळवाडी म्हणून हा कथासंग्रह. स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे? ही काव्यपंक्ती कोणाची आहे? प्रज्ञा लोखंडे, यशवंत मनोहर, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे. कुठला आहे? नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ वाटत नाही. नामदेव ढसाळच आहे. उत्खनन कविता संग्रहाचे कवी कोण? प्राध्यापक केशव मेश्राम, अर्जुन डांगळे, नारायण सुर्वे, यशवंत मनोहर. हे केशव मेश्राम. केशव मेश्राम. नंतर आहे छावणी हलते आहे हा कविता संग्रह कोणाचा? दया पवार, अर्जुन डांगळे, यशवंत मनोहर, नारायण सुर्वे. दया पवारचा आहे मॅडम. हा दया पवार वाटत नाही. छावणी हलते आहे अर्जुन डांगळे. अर्जुन डांगळे यांचं आहे. छावणी हलते आहे अर्जुन डांगळे यांचं आहे. अच्छा. नंतर मुक्काम देवाचे गोठणे हे आत्मकथन कोणाचे? बाबा भांड, दया पवार, माधव कोंडविलकर, लक्ष्मण माने. माधव कोंडविलकर. हा माधव कोंडविलकर हे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे यांचे आत्मकथन आहे. मला उद्ध्वस्त व्हायचंय हे आत्मकथन कोणी लिहिले? अंबिका सरकार, मल्लिका अमर शेख, शांताबाई शेळके, कुमुद पावडे. मल्लिका अमर शांताबाई. मल्लिका अमर शेख यांचं आहे मला उद्ध्वस्त व्हायचं हे आत्मकथन आहे. आणि कोण आहे मल्लिका अमर शेख? नामदेव ढसाळ यांच्या पत्नी. नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहे. ठीक आहे. त्यानंतर त्या गावकुसा बाहेरचे वाळलेले चिरडलेले जीवन विषय झालाच नाही तुमच्या कवितेचा. काव्यगार कोणाचे आहे? नामदेव ढसाळ नाही, वामन निंबाळकर. हे वामन निंबाळकरांचं आहे. एक गाव कुसाबाहेर वाळलेले चिरडलेले जीवन विषय तो झालाच नाही हा तुमच्या कवितेचा, म्हणजे असं काव्यकार वामन निंबाळकर यांचा आहे. मनवंतर नाटक कुणाचे आहे? वसंत लोंढे, बलरीम तरकसे, बाबूराव खोत, गायकवाड. बाबूराव खोत. नाही, बाबूराव खोत टेक्सास गायकवाड. टेक्सॉक गायकवाड यांचं आहे मनवंतर नाटक. हे एकदा पेपरला पण आलेलं होतं. युगयात्रा नाटककार कोण आहे? युगयात्रा या नाटकाचे म भी चिटणीस, महात्मा फुले, राका क्षीरसागर, मोरेश्वर बी तांबे. म चिटणीस. हा म भी चिटणीस हे युगयात्रा नाटकाचे नाटककार आहेत.
गारंबीचा बापू याचे नाटककार कोण? गारंबीचा बाबूराव खोत. प्रभाकर दुपारे तर नाही आहे. देवकर. बाबूराव खोत. हो बाबूराव खोत मलाही वाटतं. हा बाबूराव खोत. आणि गारंबीचा बापू ही कादंबरी पण आहे, ती कुणाची आहे? अच्छा, हे गारंबीचा बापू दोन आहे मॅडम. गारंबीचा बापू हे नाटककार, हे दलित नाटक आहे. ठीक आहे. पुन्हा गारंबीचा बापू हे नाटक पण आहे, सॉरी नाटक नाही, कादंबरी आहे. श्री कादंबरी सुद्धा आहे. ठीक आहे. ठेवायचं की गारंबीचा बापू श्रीना पेंडसे यांची कादंबरी सुद्धा आहे आणि हे दलित नाटक आहे. तृतीय रत्न महात्मा फुले. तृतीय रत्न नाटककार हे माहितच आहे सगळ्यांना, महात्मा फुले. अजून कोणकोणते यांचे नाटक नाही, ग्रंथ कोणते आहे महात्मा फुले? ब्राह्मणांचे कसब. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी. शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म. ठीक आहे. महात्मा फुलेंचे ग्रंथ आहेत. पुन्हा शिवाजी राजांचा पोवाडा ते पण आहे. हे महाकवी तुला महाकवी तरी कसे म्हणावे ही काव्यक्ती कोणाची आहे? नामदेव ढसाळ. दया पवार ना? दया पवार यांची आहे. हे महाकवी तुला महाकवी म्हणावे काव्यक्ती दया पवार यांची आहे. जिनं आमचं या साहित्य कृतीचे करते कोण? मल्लिका अमर शेख, बेबी कांबळे, शांताबाई कांबळे. बेबी कांबळे. बेबी कांबळे हे जिनं आमचं या साहित्य कृतीचे करते आहेत. जिनं आमचं या साहित्य कृतीतून कोणती जाणीव आली आहे? ग्रामीण जाणीव, दलित जाणीव, स्त्रीवादी जाणीव, महानगरीय जाणीव? दलित जाणीव आलेली आहे. कारण की बेबी कांबळे यांनी ह्या दलित कवी आहे. ठीक आहे. आणि या ज्या दलित कवयित्री आहे त्यांच्यामध्ये स्त्रीवादी जाणीवापेक्षा दलित जाणीवा जास्त आढळून येतात. ठीक आहे. त्यांच्यावर आंबेडकरांच्या साहित्यांचा प्रभाव जास्त पडलेला दिसून येतो. दलित चळवळीतील मूक व्यथांचे प्रधान माध्यम कोणता साहित्य प्रकार आहे? एक आत्मचरित्र, काव्य, नाटक, कथा. आत्मचरित्र. काव्य आहे. दलित चळवळीमध्ये मूक व्यथांचे प्रधान माध्यम कुठला साहित्य प्रकार आहे? तर काव्य हा प्रकार आहे. आणि दलित मूकव्यथा कवितेलाच पहिले प्राधान्य दिलेलं आहे. मॅडम मूकव्यथा मध्ये अंतर्गत काय म्हणजे घेतलाय त्यांनी, म्हणजे मनातल्या भावना. मूक व्यथांचे प्रधान माध्यम म्हणजे त्यांच्या अंतर्गत आतमधल्या भावना, मनातल्या भावना त्या काव्याद्वारे त्यांनी हे केलेले आहे, प्रकट केलेले आहे. आणि दलित साहित्याने पहिले कविता याच वाङ्मय प्रकार हाताळलेला आहे दलित साहित्याने. नंतर मग ते आत्मचरित्र, नाटक, कथा या आलेल्या आहे. ठीक आहे. तर मूकव्यथांचे प्रधान माध्यम म्हणजे काव्य. पुढीलपैकी कोणते लेखन महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले नाही? भारतीय अस्पृश्य, गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा असेल. कुठलं? गुलामगिरी, भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न. भारतीय अस्पृश्यांचाच प्रश्न हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तर त्याच्यामुळे यांनी हा प्रश्न हाताळलेला नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणता हाताळलेला आहे? गुलामगिरी, तृतीय रत्न, यांचे लेखन केलेले आहे. भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाताळलेला आहे. ठीक आहे. माझ्या जन्माची चित्रकथा कथनकार कोण आहेत? सिंधुताई सपकाळ, शांताबाई कांबळे, बेबी कांबळे, मुक्ता सर्वगुण. कोण आहे? शांताबाई कांबळे. शांताबाई कांबळे हे दलित कवयित्री आहेत. शांताबाई कांबळे, माझ्या जन्माची चित्रकथा. दलित कथा सृष्टीत ज्या प्रमाणात, एक मिनिट समोर गेले का नाही? दलित कथा सृष्टीत ज्या प्रमाणात
सामाजिक राजकीय कथा लिहिल्या गेल्या त्या प्रमाणात ऐतिहासिक कथा लिहिलेली आढळत नाही. पूर्वार्ध बरोबर आहे की उत्तरार्ध बरोबर आहे? पूर्वार्ध उत्तरार्ध बरोबर आहे की पूर्वार्ध उत्तरार्ध चूक आहे? कुठलं ऑप्शन बरोबर आहे? पूर्वार्ध उत्तरार्ध पूर्वार्ध बरोबर. उत्तरार्ध बरोबर. हा, कारण की दोन्ही दोन्ही बरोबर आहे. बरोबर आहे कारण मॅडम, की पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. हे दोन्ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही सुद्धा बरोबर आहे. कारण की दलित कथा सृष्टी ज्या प्रमाणात सामाजिक राजकीय कथा लिहिल्या गेल्या त्या प्रमाणात कथा लिहिलेली आपल्याला आढळत नाही. म्हणजे हा क हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. दलित साहित्याचे प्रेरणास्थान कोणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा, राजश्री शाहू महाराज आणि महात्मा गांधी. डॉक्टर आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर दलित साहित्याचे प्रेरणास्थान. कोंबडे. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनाधारित बाबूराव बागुल यांची कथा कोणती? कोंडी, समुद्र, ओळख, वरील सर्व. वरील सर्व. वरील सर्व, कारण की कोंडी, समुद्र, ओळख हे सगळे दलित साहित्य आणि याच्यावर डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनाधारित त्यांनी लिहिलेल्या कथा. ते म्हणजे चौथं ऑप्शन बरोबर आहे. माझे विद्यापीठ साहित्य कृतीचे लेखक कोण? नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे. नारायण सुर्वे, दया पवार. तर कोण आहेत? नारायण नारायण सुर्वे. नारायण सुर्वे. खालीलपैकी दलित साहित्य कृती कोणती? इंधन, सूड. सूड, ढग. कुठलं आहे? सूड. 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 सूड ही आहे. आणि ही कोणाची आहे? सूड. तोटावरच आहे. बाबूराव बागुल. बाबूराव बागुल. बाबूराव हो मॅडम. बागुल यांची नक्कीच सूड. झालं. कविता. हे दीर्घ कथा पण आहे आणि त्याला कादंबरी सुद्धा म्हटली जाते, लघु कादंबरी. लघु कादंबरी ही बहुतेक हा. फक्त. दीर्घ कादंबरी पण म्हटली जाते आणि त्याला दीर्घ कथा आणि लघु हा. लघु कादंबरी. म्हटलं जातं. ठीक आहे. दलित साहित्य कोणकोणत्या गोष्टींना नकार देते? स्वातंत्र्य, समता, बंधुता, माणसांचे माणूसपण, श्रेष्ठ मानवी मूल्ये की धर्म, संस्कृती, परंपरा? धर्म संस्कृती परंपरा. परंपरा. हा, धर्म, संस्कृती, परंपरा या गोष्टींना नकार देते. या तिन्ही गोष्टी त्यांनी मान्यता केलेल्या आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, माणसांचे माणूसपण, श्रेष्ठ मानवी मूल्ये. नंतर आहे खालीलपैकी दलित साहित्याची वैशिष्ट्ये कोणती? फक्त व्यक्तीचे चित्रण, पुनरुज्जीवनवादाचा आग्रह, पारंपरिकतेला महत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांशी बांधिलकी. स्वातंत्र्य, समता, बंधुता. हा, इत्यादी मूल्यांशी बांधिलकी हे दलित साहित्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे मराठीतील पहिले दलित आत्मकथन कोणते? उपरा, बलूत, आठवणीचे पक्षी, उचल्या. बलूत. बलूत. दया पवारचा. हा, दया पवार यांचं बलूत हे आत्मकथन आहे. पहिलं दलित आत्मकथन. आपण इतरांच्या सारखे आहोत, इतरांच्या बरोबरीचे आहोत ही जाणीव म्हणजे काय? आत्मभान, आत्मशोध, विद्रोह, बांधिलकी. आत्मभान. 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 ठीक आहे. त्यांना पेपर जेव्हा- आहे. नंतर आहे ताकाच्या भांड्यात दुरून ताक ओतायची भांडी, जवळ नेली की शिवी हासडायची. या कवितेच्या ओळी कोणत्या कवीच्या आहेत? बाबूराव बागुल, अरुण कांबळे, शरणकुमार लिंबाळे, नीलकांत बाबूराव बागुल. आ? बाबूराव बागुल. नाही, नीलकांत चव्हाण यांचं आहे. कधी कधी आपल्याला कसं हे आपल्याला परिचित असतात ना सगळे, आपण त्याकडे जास्त लक्ष करतो. ते हे आहे नीलकांत चव्हाण या कवितेच्या ओळी आहे. ठीक आहे. नंतर आहे जो दारुण अनुभव दलित लेखकांनी घेतलेला आहे त्याच्या प्रकटीकरणात अडसर म्हणून येणारे अभिरुची, संकेत, नैतिक संकल्पना इत्यादी झुगारून प्रामाणिकपणे अनुभव व्यक्त करणे याचा दलित साहित्याच्या संदर्भात डॅश असा अर्थ आहे. आत्मभान, आत्मशोध. बांधिलकी. आत्मशोध. आत्मभान आहे. काय आहे? आत्मशोध. आत्मशोध नाही, बांधिलकी येईल ना. कारण की जो दारुण अनुभव दलित लेखकांनी घेतलेला आहे त्याच्या प्रकटीकरणात अडसर म्हणून येणारे
अभिरुची, संकेत, नैतिक संकल्पना इत्यादी झुगारून प्रामाणिकपणे अनुभव व्यक्त करणे, याचा दलित साहित्याच्या संदर्भात बांधिलकी. याच्यात पहिले ते बांधील होते ना, 68. हो हो मॅडम. तर ही बांधिलकी येते. ठीक आहे. ओके मॅडम. नंतर आहे आत्मशोध, म्हणजे नंतर संघर्षाला लागतात ते. आत्मभान नंतर आत्मशोध येतो. ठीक आहे. मग बांधिलकी आणि मग विद्रोह करायला लागतात. दलित जाणीवेचे विशेष कोणते? आत्मसन्मानाच्या जाणीवेतून आत्मशोध घेतला जातो. आत्मसन्मानाच्या आड येणाऱ्या परंपरेला धर्माला नाकार, धर्म परंपरांनी सक्ती केली जात असेल तर त्या विरुद्ध बंडखोरी किंवा विद्रोह. आणि वरील सर्व. सर्व सर्व. सर्व येते मॅडम. सर्व, कारण की तिन्ही पण त्याचे विशेष आहे दलित जाणीवेची. ठीक आहे. त्यानंतर आहे बेगड ही कथा कोणी लिहिलेली आहे? बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे, योगीराज वाघमारे, उत्तम बावस्कर. मगाशी योगीराज वाघमारे. हा, हे मी मगाशीच सांगितलं होतं की योगीराज वाघमारे बेगड यांची कथा आहे. बीकॉमच्या अभ्यासक्रमामध्ये त्या कथेचा समावेश आहे. नंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म परिवर्तन कुठे केलेले आहे? नाशिक, येवला, महाड, नागपूर. नागपूर. नागपूर इथे धर्म परिवर्तन केलेलं आहे. ठीक आहे, दीक्षाभूमीवर. नंतर आहे उलगुणान हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? भुजंग मेश्राम, वाहरू सोनवणे, लोकनाथ यशवंत, शैलेश त्रिभुवन. भुजंग मेश्राम. भुजंग मेश्राम यांनी लिहिलेलं आहे. नंतर आहे विचार आत्मसात केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या जीवनविषयी दृष्टिकोनाद्वारे स्वतःला आणि स्वतःभोवतीच्या वास्तवाला जाणून घेण्याचा उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित साहित्य. कार्ल मार्क्स वास्तववादी, गांधीवादी की यापैकी नाही? कुठले विचार आत्मसात केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या जीवनविषयक दृष्टिकोनाद्वारे स्वतःला आणि स्वतःभोवतीच्या वास्तवाला जाणून घेण्याच्या इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित साहित्य. वास्तववादी. वास्तववादी. काय म्हटलं? वास्तववादी मॅडम. नाही, ते यामध्ये नाही. वास्तववादी पण नाही. कार्ल मार्क्स हा तर येणारच नाही. वास्तववादी खूप कमी दिसून येतो प्रत्येक याच्यामध्ये, है ना? यापैकी नाहीच आहे मॅडम. यापैकी नाही. तर हा कुठला विचार आहे? हा आंबेडकरी विचार आहे. याच्यामध्ये दिलेलंच नाही. कार्ल मार्क्स नाही आहे, वास्तववादी नाही, गांधीवादी नाही. वास्तववादी येतो पण खूप कमी प्रमाणात दिसून येतो. ठीक आहे. म्हणजे काहीच कलाकृतीमध्ये दिसून येतं. तर सर्वात जास्त या दलित साहित्यामध्ये आपल्याला आंबेडकरी विचार जो आहे तो विचार जास्त आत्मसात केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या जीवनविषयक दृष्टिकोनाद्वारे स्वतःला आणि स्वतःभोवतीच्या वास्तवाला जाणून घेण्याचा उत्कट इच्छाशक्तीचा शब्दरूप आविष्कार म्हणजे दलित साहित्य म्हटलं जाते. म्हणजे आंबेडकरी विचाराला आत्मसात केल्यामुळे. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी नाही. ठीक आहे, कळले? ते 35च घेतले आहे. इतके 35 प्रश्न घेतलेले आहे. इतके सगळ्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तुम्हाला. मॅडम, तुम्ही हे प्रश्न त्यातून काढले का? तुम्ही आता जे पाठवलं होतं PDF? हो, त्याच्यामध्ये तुम्हाला मी बरंच पाठवलेलं आहे. काव्यसूची पण पाठवलेली आहे, अशी पण पाठवलेली काव्यसूची, आणि याच्यात पण आहे. मॅडम, तो त्या YouTube वर तो व्हिडिओ ऑनच नाही होता मॅडम, दलित साहित्याचा. आता हे नाही. का बघाल बरं मॅडम एकदा, कारण मी 3-4दा केलं, होतच नाहीये. अच्छा, हो मॅडम, मी सुद्धा केलं पण नाही होत आहे. कुठला व्हिडिओ नाही होत आहे मॅडम? तुम्ही मगाशी साहित्य कविता, दलित कविता टाकलं, मला वाटतं त्याचा असेल, आणि काहीतरी कालचं की आजचा मघाचा दलित कविता, तो जो काल मी शिकवलेला त्याचा एक टाकला, आणि त्यानंतर मग दलित मला वाटते कादंबरी आणि नाटक. हो, तर तो ओपनच नाही होता मॅडम. अच्छा, तो ओपन नाही होते का? अच्छा, मी बघितलं नाही, बघते. कराल मॅडम, नाही तर मग आम्हाला याच्यात ठीक आहे ना. मी बघितलंच नाही, मी ओपन करून बघितलंच नाही ते. फक्त ती लिंक मॅडम तिन्ही तारी ओपन करून पहा आणि मग तो असेल तो समजा ठीक करून
म्हणजे 3-4 आहे ना व्हिडिओ तुम्ही पाठवलेले अच्छा ठीक आहे ना, दलित मी ओपन साहित्याचे. ओपन करून पाहते. हा चेक करून मग बघत होती तर ते अपलोड व्हायचेच होते माझे मगाशी. मॅडम काही जे लेखक आहेत ते हा. म्हणजे ग्रामीण साहित्यात पण आहेत कॉमन आणि ते दलित साहित्यात पण आहेत. काही ग्रामीण साहित्यात पण आढळतात आपल्याला आणि काही दलित साहित्यात पण दिसतात काही लेखक सारखे. तर त्यातले 1-2 जे काढून देईल मी तुम्हाला, जे खूप कमी आहे तसे, पण तरी पण आहे आपल्याला. ग्रामीण साहित्यातले काही दलित साहित्यात पण आहे, ज्यांनी दोन्ही पण लिहिलेले आहे. हम्म? असे लेखक आहेत. आणि हे सगळे कविता, कवी कवयित्री सगळे करायचे. मी तुम्हाला खूप सूच्या पाठवलेल्या आहे, बघितलं असेल ना तुम्ही? हो मॅडम मॅडम बघितलं, पण डोकं चक्र व्हायला लागलं. खूप वास्ट आहे रेग- मॅडम. आ? नाही जास्त आहे म्हणलं ते नाव. हा नाही पाठवले मी, म्हणून मी शिकवताना ते मोजकेच घेतले, पण सूची मी भरपूर पाठवली आहे. आत्मकथनाची वगैरे, मराठी कविता नाव पाठवलेली आहे, नाटकं पण पाठवलेली आहे. नाही तुमच्याकडे जेवढं असेल तेवढं पाठवा सर मॅडम, काही हो प्रॉब्लेम नाही. जितकं कमी असेल घेतलं तितकं तर मी चालतं. पाठवतेच. फक्त तुम्ही अभ्यास करायचा आहे. हो हो ते तर आहे. मी तर सगळंच, माझ्याकडे जितकं मटेरियल आहे तितकं तर मी पाठवणारच आणि शिकवेलच. उद्या आपल्याला 8वं युनिट घ्यायचं आहे. युनिट 8. मॅडम भाषा विज्ञान कधी घेणार? भाषा विज्ञान नंतर म्हणाले ना तुम्ही सगळे? मॅडम आता घेतला तर बरं होईल ना जरा, कारण भाषा विज्ञान जरा टफ वाटतं. अच्छा हो का, तुम्हीच सगळे म्हणाले की नंतर घ्या म्हणून भाषा विज्ञान. आता तुम्ही काय घेता म्हणताय मॅडम? युनिट 8 घेते म्हटलं, साहित्यशास्त्र. म्हणजे जे छोटे छोटे आहेत ना ते घेऊन घेऊ पहिले. हम्म. हम्म? ओके साहित्यशास्त्र. चालेल मॅडम, मग हे आ? हे झाल्यानंतर मग ते घ्या. हा म्हणजे ते तुमच्या एक्झामच्या आधी जवळ जवळ झालं की जास्त लक्षात राहतं भाषा विज्ञान, म्हणून उशिरा घेऊ. हो मॅडम. ठीक आहे नाही? ओके चालेल मॅडम, तुम्हाला म्हणजे जे कसं वाटेल तसं घ्या. हे जे छोटे आहे ते पहिले थोडस संपून घेऊ, आणि ज्याच्यावर जास्त भर द्यायचं आपल्याला ते थोडस उशिरा घेऊ. हो. चालेल ना? ओके ओके तुम्ही सांगा काही, मला कुठले घ्यायचे. चालेल चालेल. मागे पुढे कुठलेही घ्यायचंच आहे म्हटलं. हा साहित्यशास्त्र आणि समीक्षा जो आहे हो. तर तो घेऊन घेऊ आपण, हम्म. की मग तो घेऊन घेऊ वाटल्यास भाषा विज्ञान. हम्म. हम्म? ओके चालेल मॅडम चालेल. म्हणजे त्याच्यावरचे पण प्रश्न पुन्हा काढून देते. साहित्यशास्त्र पण भरपूर येतात साहित्यशास्त्रावर, हा. ते दंडी, काव्यदर्श वगैरे हे जे आहे ते भरपूर येतात. हो. तर त्याच्यावर येतातच प्रश्न, तर तो मी पण आधी घेऊन घेऊ आपण. दलित साहित्य संमेलन सुरुवात झाला काहीतरी, मी अशा काइंड ऑफ बातमी वाचली, माझ्या वाचण्यात आली. अच्छा अच्छा, जी वाचण्यात आली ना ती टाकून देत जा ग्रुपमध्ये. जे झालं हो, दलित साहित्य तुमच्या वाचण्यात संमेलन. आलेलं असेल काही, तर ते ग्रुपमध्ये टाकून द्यायचं सगळ्यांना. म्हणजे दलित साहित्य संमेलन म्हंटल मॅडम, हा तर मग बाकीच्या सगळ्या म्हणजे साहित्यिकांबरोबर जे हा मेन साहित्यिक या प्रवाहातले आहेत त्यांचं म्हणजे प्रकट मुलाखत म्हणा किंवा त्यांच्या साहित्याची चर्चा तिथे अच्छा. ती प्रत्यक्ष होत असेल. हो ना? म्हणजे हॅलो मला आवाज. हॅलो हा काय म्हंटल? हॅलो मॅडम, आवाज आला माझा? हा थोडस ब्रेक होत होता ना, काय म्हटलं? हा म्हणजे मॅडम बघा किती छान की असं साहित्य संमेलन असलं कोणतंही म्हणा, तर हा हा तिथे त्या प्रत्यक्ष तो आपल्याला तो म्हणजे तो काय म्हणतो, कलाकृतीकार म्हणजे आपण प्रत्यक्ष बघू शकतो, त्याला भेटू शकतो. हा हा त्याचे जे अनुभव आहेत, त्यांनी काय अनुभव केलं, लेखनाची सुरुवात कशी झाली, ते हा हा सगळं त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष आपल्याला ऐकायला मिळतं. हा ते संमेलनामध्ये ना. प्रेरणा. हा हा म्हणून व्हायला पाहिजे, तर होतातच म्हणा, पण आपण होतात. साहित्यिक म्हणून पण जायला पाहिजे. आपण अभ्यासक म्हणून, सॉरी, आपण हम्म. मराठीचे अभ्यासक म्हणून पण अटेंड करायला पाहिजे.
कारण कधी आत्ताच्या कधी मॅडम एकाच ठिकाणी नसतं ना, बाहेर बाहेर पण असतात, तर सगळ्यांना तिथे जाणं जमलं पाहिजे. हो हो, मी ती पण- बातमी बरोबर काढते, ते कुठे एक्झॅक्टली हा, सांगते मी ते सुरू कारण झाले की जर इथेच असेल, सिटीतल्या सिटीत असेल तर कोणी पण अटेंड करतं, पण बाहेरचं असलं की थोडंसं अटेंड करायला म्हणजे प्रॉब्लेम नाही का. आत्ताच्या मॅडम युट्यूब वर भरपूर उदगीरचं जे साहित्य संमेलन झालं ना, त्यात हा. तर राजन गवस यांची प्रकट मुलाखत घेतली आपल्या हम्म. मुनगंटीवार सर आणि शिरसाट, विनोद शिरसाट यांनी हा हा. पत्रकार आहेत ते. इतकी सुंदर मॅडम राजन गवस यांनी खूप सुंदर सांगितलं. नाही, छान खूप संमेलन, छान. त्यांच्या कादंबऱ्या आहेत ना. अनुभवातून ते कसे हे करतात, लेखन करतात, खूप छान सांगतात ते सगळं. फक्त एक अटेंड करणं सगळ्यांना जमलं पाहिजे आणि माहितीही असायला हवं की कुठे केव्हा काय आहे. नाही, विश्व साहित्य जे आपलं अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ना, ते तर सगळ्यांनी 2-3 दिवस असतं. ते कुठेही असेल ना, अटेंड करायलाच पाहिजे. आणि म्हणजे तुम्ही जर या आपल्या शाळांमध्ये असाल, महाविद्यालयांमध्ये असाल, तर तुम्ही परवानगी घेऊन तिथे जायला तुम्हाला आरामात परवानगी पण मिळेल. हो, ते तर आहे, पण प्रत्येक जायलाच गोष्टी पाहिजे. जमल्या पाहिजे. अरे खूप छान मॅडम. तिथे आवडतं पण सगळ्या आपल्या गोष्टी नागपूरला नागपूरचं असलं की मग झालं होतं. बाहेरचं म्हटलं की थोडासा प्रॉब्लेमच येतो ना. त्यामुळे तेच. तसंच आपल्या इथे बर्डीवर होतात ना ते साहित्य संमेलनामध्ये विदर्भ आहे मॅडम, विदर्भ साहित्य संघ आहे. विदर्भ पण हे साहित्य, जे अखिल भारतीय असलं ना, ते तर मोठं, की ते बाहेर नाही, सगळ्यांनी पण छोटे छोटे तिथे पण होतात, पण तिथे पण चांगलं सांगतात भरपूर. हो, तिथे आता भैरप्पा आले होते ना, हा, भरपूर कर्नाटकचे. एक लेखक येतात, भरपूर माहिती मिळते तिथे पण, जर नाही जाणं झालं तरी पण. हो, काय. ठीक आहे ना. पुढे मग युनिट 8 घेऊ ना. कुठलं घ्यायचं सांगा तुम्ही. चालेल मॅडम, आता साहित्य आणि समीक्षा घ्या आणि त्याच्यानंतर मग भाषा विज्ञान अच्छा, ठीक सगळ्यांना आहे. चालत असेल तर चालेल. चालेल, मला काही नाही, विचारलं तर मी स्टार्टिंगला आहे ना तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही म्हणाले की भाषा विज्ञान नंतर घेऊ म्हणून, काहीतरी झालेलं आहे आधी असं काहीतरी, तर ठीक आहे. हो मॅडम, हो. नाही आता तुम्ही घ्या ना साहित्य समीक्षा बोललो पटापट. होतो मॅडम. हा, हे की नाही बोलले होते ना, मी म्हटलं होतं, पण तुम्ही म्हणाले, तर मग म्हटलं तोपर्यंत बाकीचे टॉपिक घेऊन घेऊ आपण आणि मग ते घेऊ. कुठले घ्यायचंच आहे आपल्याला. हो मॅडम. ठीक आहे. उद्या साहित्यशास्त्र म्हणजे तो असा एक टॉपिक संपला की आपल्याला पुढे घ्यायला बाकीचे तितके हे नाही आहे, पण जे महत्वाचे आहे त्याच्यावरच जास्त भर देऊया. ठीक आहे. हो मॅडम, ठीक. हो जे मॅडम. महत्वाचे आहे, कारण की शेवटचा जो 10वा युनिट आहे तो मोठा आहे बरं, तो पण घ्यायचा आपल्याला भरपूर. हो, ते खूप मोठा आहे मॅडम. तो तर खूपच कादंबरी, मोठा आहे. कथा, नाटक भरपूर आलाय त्याच्यामध्ये, साहित्य सगळं आपल्याला घ्यायचं आहे. तर ठीक आहे, घेऊ आपण एक एक. होतं, तुमच्या एक्झाम पर्यंत तयारी करून देते सगळी. फक्त तुम्ही अभ्यास करायचा आहे. हो मॅडम, बरोबर आहे. अभ्यास तुम्हाला करायचा आहे, मी घेते. बाकीचं जितकं मटेरियल आहे तितकंच पूर्णच पाठवते. ठीक आहे. फक्त वाचन तुम्हाला करायचं असतं. हो. आणि जितके आपले सराव हो. झाले ना तितके हे करा, आणि मग ते गुगल फॉर्मवर टाकेल मी, म्हणजे तुम्हाला एकदा पुन्हा कितपत सोडवता येतो यात पुन्हा ऍड, मग कितपत सोडवता म्हणजे तुम्हाला ठीक आहे. मॅडम, अर्ध्या युनिट वर घेतली ना टेस्ट, फार चांगलं होईल मॅडम. म्हणजे कसं जास्त अभ्यास होते, म्हणजे पूर्ण कुठल्या युनिटवर युनिटवर म्हटलं, 2-3 घेण्यापेक्षा. युनिट मिळून? नाही, एक म्हणजे युनिटवर. एकच युनिट वरती त्याचे म्हणजे मुद्दे असतात ना युनिट वाईज. हा, तर तेच. त्याच्या म्हणजे समजा एका युनिटला 6 मुद्दे आहे समजा, एक उदाहरणार्थ. हा हा, तर 6 मुद्द्याची एकाच वेळ घेण्यापेक्षा 2-2 मुद्द्यावर वेगवेगळी स्वतंत्र टेस्ट घेतली तर जास्त डिटेल अभ्यास होईल, अच्छा अच्छा, ठीक आहे, तसं घे. असं माझं म्हणायचं होतं. तर तसे प्रश्न काढून ठेवते मग मी, म्हणजे काही प्रश्न काढलेले त्या हिशोबाने. तर तसे प्रश्न काढून ठेवते हा. मी. ठीक आहे. आता हा ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य एक करते, लोकसाहित्य एक करून घेईल, आणि आधीचे आपले जे झालेले आहे त्याचे वेगळे काढते. चालेल ना असं? चालेल. तसं करते. काही ग्रामीण साहित्याचे त्या दिवशी मी सांगितलेले होते थोडेसे प्रश्न, फार घेतले नाही पण थोडे सांगितले होते, पण त्याच्यामध्ये ऍड करते मी अजून ग्रामीण साहित्यामध्ये. ठीक आहे. ग्रामीण दलित साहित्य एक घेते, लोकसाहित्याचा एक वेगळा घेते. ठीक आहे. हो आणि मॅडम.
बाकीचं कुठल्या एक व्याकरणावर काढलेलं आहे, मग मी सरांना फोन केला नाही, करते मी. व्याकरणावर झालेला आहे त्यात, आणि आपलं जे आता 1-2 युनिट झाले त्याच्यावर घेऊन घेते मग. ठीक आहे, तशीच करून देईल मग. काही प्रश्न काढते मी. ठीक आहे, उद्या साहित्यशास्त्र समीक्षा ते घेऊन घेऊ. चला मग, बाय, गुड नाईट. आणि अभ्यास बाय, गुड गुड नाईट मॅडम, अँड थँक्यू. नाईट.